आज व्हिजिटचं प्रमुख कारण होतं एक थोडं आमचं बालिका स्नेही पंचायत मोरगाव नावाच्या गावाला अतिशय ॲक्टिव्ह होती. आमचा व्हॉट्सॲप ग्रुप केलेला आहे, तर त्यावर मी त्याच्या ॲक्टिव्हिटीज बघत होती म्हणून त्याला पाहायला आली. आणि पंचायत समितीला एक आमचं बचत गटांना आपण एक बसायची मीटिंग करायची जागा देऊ शकतो का, तोही पाहायला इथे आलेली आहे की जर त्याचाही विकास आपण इथे करू शकलो तर तो शक्य असणार आहे का. अजून कुठे कुठे व्हिजिट देणार आहे? मी आज माझं प्रमुख उद्देश होता पंचायत समितीला व्हिजिट देणे. तिकडे काय व्यवस्था कशी केलेली आहे, यांच्या मस्टर्स वगैरेचं काय नियोजन आहे, आणि प्रामुख्यानं बचत गटांना मीटिंग्स वगैरे घ्यायची एक जागा डेव्हलप करायची आहे. नवीन आमदार मोद्यांचं असं म्हणणं होतं की तेही आमदार फंडातून आम्हाला सपोर्ट करू शकणार आहे, आणि त्याच्या सहभाग घेतल्यावर मग आपण त्या जागेला एक चांगले फर्निचर, चांगली रंगरंगोटी करून देऊ शकतो का, हे प्लॅन करायला मी आज आलेली आहे. मॅडम, मागे 2 वेळेस आमदार चंद्रकांत पाटील आणि अमोल जावडे यांनी रावेर पंचायत समिती आढावा बैठक घेतली. त्यावेळेस रावेर पंचायत समितीत गोठ्यासंदर्भात खूप तक्रारी, गोठा योजनेसंदर्भात रावेर तालुक्यात खूप मोठा भ्रष्टाचार आहे. मॅम, याची एक त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करणार आहे का आपण? कारण नदीमध्ये यांनी गोठे बनवले आहे, कुठे 2-2 ठिकाणी मंजूर केले आहे, कोणाला पैसे घेतल्याशिवाय गोठे दिले जात नाही, अशा अनेक तक्रारी आमदार साहेबांनी केल्या आहे, पण त्याच्यावर कुठेच काही पंचायत समिती सर्व झाकलं जाते. काय असं याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही? यावलला सुद्धा अशा तक्रारी गोठ्याच्या आले होते, तर तिकडे तर आपण एक समिती स्थापित केली आहे की मागच्या 5 वर्षात किती गोठे मंजूर झाले, नेमकं कोणाच्या नावावर झाले, त्याच्या आज रोजी स्टेटस काय, फोटोसह आपण तिकडून अहवाल मागितलेला आहे. रावेरचेही असे जर प्रश्न असेल तर त्याचंही आपण त्रिस्तरीय नाही, पण एक जर साधा अहवालसुद्धा आलं ज्याच्यात कुठल्या वर्षात किती गोठे मंजूर झाले आणि फोटोसह जर आम्हाला ते पाहायला मिळाले तर आपण नक्की त्याच्या अहवालाला मागू. मॅम, इथं गोठ्याची माहिती देत नाही, ते कोणी विचारलं ना तर माहिती दडवून ठेवतात. कोणाला कोणी आणि सीओ मध्ये अंतर असेल तर मी पण मागून त्यांना देतील ते. मॅडम, यासाठी टाळटाळ करतायत. मॅडम, 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना साहित्य जे खरेदी केलं जाते, हे खरेदी करण्यासाठी GM पोर्टलची सक्ती आहे का? येस, जर पोर्टल आपण आधी पण म्हटलं, पण सर एखाद्या वेळी जर सरपंचाचं थंब जेम पोर्टल आणि त्याची जी ओळख असते ती रजिस्टर जर झाली नसेल, काय कारण असतो तर ते ऑफलाईन करतात, पण तसे कारणं त्यांच्याकडे सिद्ध असले नाही, पाहिजे. सरपंच नसताना प्रशासक असताना GM पोर्टलवरून खरेदी केलं 100% पाहिजे. आणि जर अशा ग्रामपंचायतीने खरेदी केलं नसेल तर आपण काय कारवाई जर करणार? जॅमवर केला नाही तर त्यांना कुठल्या पद्धतीने कुठले फायनान्शियल रूल्स खाली केला, आपण तक्रारीची चौकशी करू. मग अशा ग्रामपंचायतीची आपण चौकशी करणार आहे का? येस, तुम्ही सांगा सर, आपण करू.